म्हणजे आता जे महाराजांनी प्रस्तावनात लिहिलंय की गोडवणी महाराजांनी हे चरित्र का प्रकाशित केलं तर भक्ती मार्गाचे महत्व कळण्याकरता. पण ते सुरुवातीला हे काही कल्पना नसते किंवा वासुदेव निवासात कधी गेलो लहान असताना तर तो देवाच्या वर जो मोठ्या महाराजांचा फोटो आहे तो जरासा असा उग्र आहे ना, तर ते पाहिलं की भीती वाटायची. कारण हे गुरुदेव चरित्र वाचलेलं त्याच्यात उल्लेख आहे की शेंडी न ठेवता कोण आलं किंवा कोण संध्या करत नसेल तर ते कधी कधी पाठ शेंडी नसेल तर पाठ फिरवून पण बसायचे. त्यामुळे मग त्यांच्या समोर जायला भीती वाटायची की म्हणजे रागाने बघतायत असं वाटायचं. पण दुसऱ्यांदा जेव्हा गुरुदेव चरित्र वाचत होतो तेव्हा त्यात दोन प्रसंग आलेत. आता वाचताना येतील आपल्याला ते, की एके ठिकाणी ते म्हणजे चातुर्मासाच्या वेळी नदीच्या काठी म्हणजे इतर वेळी त्यांचं इतकं कडक सोवळं आहे की चरित्रातही ती गोष्ट आली की एकदा अतिसार झालेला असताना ते 36 वेळा त्यांना जावं लागलं आणि त्या तितका वेळ म्हणजे 3-4 किलोमीटर लांब नदीच्या नदी होती ते जिथे थांबलेले तिथपासून ते कडकडीत उन्हात वाळूतनं ते जाऊन येत होते वगैरे वगैरे. पण त्या पर्टिक्युलर वेळी ते भक्तांना सगळ्यांना दर्शन घ्यायचंय म्हणून त्यांनी पायावर डोकं ठेवून इतक्या सगळ्या भक्तांना दर्शन घेऊन दिलं. म्हणजे ही भक्तवत्सलता दिसली. आणि सगळं कर्मानुसार नियमाप्रमाणे सगळं करायचं वेदात सांगितल्याप्रमाणे. तर इतकं की पंढरपूरला गेलेले असताना विठ्ठल स्वतः वेगळ्या रूपात येऊन त्यांना कुरमुऱ्याचा प्रसाद दिला तर तो त्यांनी खाल्ला नाही. म्हणजे त्यांना ते विठ्ठल आहेत कळून सुद्धा खाल्ला नाही. आणि मग रात्री विठ्ठल स्वप्नात येऊन विचारलं आम्ही दिलेला प्रसाद का नाही खाल्ला. तर त्यांनी सांगितलं की तुमचीच आज्ञा आहे की कुरमुरे जे असतात ते पाण्यात आहेत म्हणजे ते सोहळ्यातले झाले नाहीत. त्यामुळे तुमची आज्ञा कशी मोडणार म्हणून खाल्ला नाही. तर इतके कर्मनिष्ठ असताना पण शास्त्राप्रमाणे संन्यासांनी किंवा जो ज्ञानी महात्मा आहे त्यांनी देहाचा त्याग करताना पूर्वेला तोंड करून बसावा असा विधी आहे. तर पूर्वेला तोंड करून ते बसले. पण नंतर त्यांना लक्षात आलं की देवाकडे पाठ होते म्हणून मग त्यांनी पश्चिमेला तोंड केलं. म्हणजे सगळ्यापेक्षा ही भक्ती कशी वरची आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दाखवलं आणि तेच महाराजांनी इथे प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की भक्ती मार्ग सगळ्यांना कसा आहे तो समजावा म्हणून गुळवणी महाराजांनी मोठ्या महाराजांचं चरित्र प्रकाशित केलंय. आणि खरं तर ते सगळे ग्रंथ प्रकाशित करण्यामागे नेतृत्व आणि सगळं अ, अ, जे कार्य आहे ते दत्त महाराजांनीच केलेलं आहे. गुळवणी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे म्हणजे निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तसाच हा एक योग आहे. तर तसा विचार करून आपण आता वाचायला सुरुवात करूया. मधुदादा मिळालं का तुला पुस्तक? सुरू करू का? हो हो चालेल. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती